मददी चादर कार्यक्रमानिमित्त आज नाशिक शहरात भव्य आणि शिस्तबद्ध बाईक रॅली आयोजित करण्यात आली। नाशिक शहरातील पोलीस मुख्यालयातील पोलीस कवायत मैदान येथून या रॅलीची सुरुवात झाली। या रॅलीचा प्राथमिक उद्देश नागरिकांमध्ये सामाजिक एकता, राष्ट्रीय एकता, बंधुता आणि जनजागृतीचा संदेश देणे हा होता। पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह विविध सामाजिक संघटना, युवा गट आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला। शहरातील प्रमुख रस्त्यांवरून रॅली निश्चित केलेल्या मार्गावरून पुढे निघाली। संपूर्ण मार्गावर सुरक्षा आणि सुरळीत वाहतूक राखण्यासाठी व्यापक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। वाहतूक विभागाने प्रभावी नियोजन केले। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली आहे। मेळाव्याला संबोधित करताना दोन्ही मान्यवरांनी सामाजिक सौहार्द, राष्ट्रीय एकता आणि तरुणांची सकारात्मक भूमिका यावर भर दिला। यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, रवींद्र गंगोले, गुरुमुख सिंह संधू, संजय लड्ढा आदी उपस्थित होते। ये शहादत गुरु तेग बहादुर जी ने हिंद जिनेऊ और तिलक की रक्षा के लिए दी थी। कश्मीरी पंडितों को जब ये आफत आई थी, उस समय के औरंगजेब जो 1.25 मन जिनेऊ उतार कर उनका धर्मांतरण करके मुसलमान बनाता था, उस समय गुरुजी ने शहादत देकर अपना शीशगंज गुरुद्वारा दिल्ली गुरुद्वारा में कटवा कर शहादत देकर इस धर्मांतरण को रोका था। उनकी हिंदू धर्म की रक्षा के लिए और इस विश्व की रक्षा के लिए दिए गए बलिदान के लिए उन्हें हिंद की चादर इससे नवाजा गया था। मैं अपने सारे नासिक वासियों को उन्हीं के शताब्दी समागम जिसका आयोजन खारघर में किया जाना है, वहाँ नतमस्तक होने के लिए सबके लिए प्रार्थना करता हूँ कि आप सब भाई बहन साथ चलकर उस समागम को एक बहुत ही बड़ा और यादगार समागम बनाएं। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातून प्रत्येक भागातून मोठ्या संख्येमध्ये जो आपले श्रद्धालू आहे ते त्या ठिकाणी जात आहे। याच्यासाठी सगळे व्यापक नियोजन जो आहे ते करण्यात आलेली आहे। त्याच्या अनुषंगाने जनजागृती व्हावा याच्यासाठी स्कूल्स, कॉलेजेसमध्ये पण जनजागृतीसाठी विभिन्न प्रकारचे कार्यक्रम आयोजन करण्यात आलेले आहे। आपल्या काही दिवस पूर्वी आपल्याला आठवण असेल की सन्माननीय खासदार आणि आमदारांच्या उपस्थितीमध्ये एक चित्ररथ पण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अनावरण करण्यात आलं होतं। त्याच्यासोबत आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक बाईक रॅली नाशिक शहरामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। या बाईक रॅलीमध्ये पोलीस विभागाच्या माध्यमातून दामिनी पथक असेल आणि इतर म्हणजे लोकांच्या माध्यमातून या बाईक रॅलीमध्ये लोक सहभागी होत आहे। मोठ्या प्रमाणात जनजागृती या ठिकाणी चालू आहे। सर्व नाशिककरांना माझी यही विनंती राहील की आपण या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहावा माझी सर्वांना। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव, नाशिक।